झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळ्यात उघडकीस आला धक्कादायक प्रकार. अश्लील व्हिडिओ बनवून खंडणी मागणारी टोळी उघड. 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना केली अटक. धुळे शहरात धक्कादायक प्रकार समोर आलाय. तरुणी महिलांचा वापर करून अश्लील व्हिडिओ बनवून खंडणी वसूल करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. अश्लील व्हिडिओ बनवून बलात्काराची खोटी फिर्याद दाखल करण्याची धमकी देऊन 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. एका व्यावसायिकाने याबाबत फिर्याद दिल्यामुळे या टोळीचं बिंग फुटलं. आपल्याला नोकरीबाबत बोलायचे असे सांगून एका तरुणीने या व्यावसायिकाला धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या कॉलनीतील एका घरात नेले. तिथे या तरुणीने अश्लील चाळे केले. हे तिच्या साथीदारांनी कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर हा अश्लील व्हिडिओ व्यावसायिकाच्या नातेवाईकांना पाठवण्याची तसेच बलात्काराची खोटी फिर्याद दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 20 लाख रुपयांची मागणी केली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्याकडे या व्यावसायिकाने रीतसर फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी विलंब न करता घटनास्थळी छापा मारला. या ठिकाणाहून नरेश कांतीलाल गवळी, रवींद्र अशोक डोंगरे व संबंधित तरुणी मोटरसायकल जवळ उभे दिसले. पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यासह 2 महिला व 3 पुरुषांविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल केला. याच्यामध्ये एक मोडस ऑपरेंडी अशी आहे की एक ग्रुप आहे, त्याच्यामधला जो कुख्यात गुन्हेगार आहे त्याची ही मोडस ऑपरेंडी आहे की एखाद्या महिलेला प्रद्युम्न करणं, की एखाद्या फेसबुकवरून किंवा सोशल मीडियावरनं एखाद्या माणसाला त्याच्यामध्ये ट्रॅप करणं, मग त्याला एखाद्या घरात बोलवणं आणि त्या अनुषंगाने आधीच आतमध्ये लपलेली माणसं त्याचा व्हिडिओ काढतात आणि नंतर त्याला ब्लॅकमेल करतात. या प्रकरणामध्ये देखील एका महिलेला त्यांनी असंच त्याच्या गँगमध्ये समाविष्ट करून एका माणसाला XYZ माणसाला तिथे बोलवलं होतं आणि त्याच्या काही व्हिडिओज त्याच्यामध्ये त्यांनी शूट केले आणि सुरुवातीला त्यांनी 20 लाखाची खंडणी याच्यामध्ये सेक्सटॉर्शनमध्ये मागितली. सदर XYZ जो माणूस आहे तो आमच्याकडे आला आणि आम्ही त्याच्यामध्ये ट्रॅप लावून याच्यामध्ये 2 माणसं आणि ती महिला देखील यांना आम्ही अटक केलेली आहे. यातील मुख्य आरोपी नरेश गवळी याची टोळी असून तर तरुणी व महिलांच्या माध्यमातून काही पुरुषांना फसवून त्यांचे व्हिडिओ बनवून खंडणी उकळण्याचे काम करतो. नरेश गवळी हा कुख्यात गुन्हेगार असून त्याला यापूर्वी 10 महिन्यांसाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. व्यावसायिकाने दाखवलेल्या हिमतीमुळे या टोळीचं बिंग फुटलं. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक निरीक्षक मीना तडवी, उपनिरीक्षक चेतन मुंडे यांच्यासह पथकाने केली. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.